संभा मात्र ती मुलगी लहानाची थोर लागली होती वयाला. जसा देवा द्रौपदी राजाच्या पोटाला कन्या रत्न झाल्या देवा स्वतः सावित्री म्हणून लाडाचं लाडकं नाव जसं मात्र द्रौपदी राजाला देवा आपल्या मात्र वाड्याला ठेवलं देवा त्या वेळेला. जसं बाबा नाव ठेवायला आनंदी आनंद झाला जीवाला. बाबा ती मुलगी लहानाची थोर लागली होती वयाला. मुलगी लागली राजाच्या वाड्याला वाडाईला लहानाची मोठी लागली होती देवा मात्र हुयाला. जशी बाबा लहानाची थोर लागली हुयाला आणि कोड पडल्या त्या उभायच्या जोडीला. बाबा त्याने विचार लागले होते मात्र स्वतः संभा करायला. लग्न आली मात्र वयाला आपली लहानाची एक कोणती एक मुलगी देवा. पण पहिली शायर मात्र स्वतः मात्र प्रथा कशी होती माहित आहे का? कमी त्या काळात असतं तर बाबा सांगितलं असतं तुला. ही कथा मात्र पुराणिक असल्यामुळे पहिली मात्र बदत अशी होती मुलगीला तर जायचं आपला वर मात्र शोधायला आपल्या मनानुसार वर मात्र शोधून आणि गेले. मात्र बाबा त्या वेळेला स्वतः विचार केला मनाला आणि संभा मुलगी काय लागली होती बाबा बोलायला. स्वतः मात्र द्रौपदी राजाला बोलवून घेतला आपल्या या सावित्री मुलीला गोया बाजूला. उभा ती जोडी लागली होती मात्र या लाडक्याने तिला काय बोलायला. हे बाय ग तुझं लग्न द्याय पाहिजे करून मात्र ह्या वेळेला स्वतः लागली होती मात्र मायबाप बोलायला. तसं बाबा विचार केला मात्र त्या वेळेला काय झालं. स्वतः तुझ्या सैनिकाला मात्र सैन्य घोडा हत्ती होत मात्र देतो का तुझं तो निघून जायचं सर्व सारा देश फिरायचं बरं का. आणि तुझ्या मनानुसार तुला वर देऊ पसंत पडेल तो बरं का. स्वतः शोधायचं करून मात्र घेऊन यायचं माझ्या बाजूला. हे जसं बाबा द्रौपदी राजाने सांगितलं आपल्या लेकीला. लेकीने विचार केला मनाला आणि संभा मात्र काय केलं त्यावेळेला. जसा विचार केला बाबा मनाला पुण्याच्या दिवसाला अश्वपती राजाला आपल्या नाडाच्या नाडक्या लेकीला देवा. लष्कर मात्र हाती घोडा स्वतः मात्र सर्व सारा सैन्याचा जमाव गोळा करायला. लाडक्या लेकीच्या संघ देवा वर शोधण्यासाठी देवा लाडक्या लेकीला पाठवून दिली सर्व साऱ्या राज्यामध्ये त्या वेळेला. जशी बाबा पाठवून द्याला तशी निघून जायला आणि मात्र देशोदेश लागली होती हिंडायला. आपल्यासारखा वर लागली होती मात्र
संभा शोधायला. साहेब हा आता ती पद्धत तशी आहे काय आताची कसली नवीनच पद्धत निघाली ना. आता एक पद्धत तशीच आल्या कशी आल्या? मुलगीला जर नवरा पसंत पडला तर आई बाबा बिना माहिती होताच घेऊन येतो आणि अजिबात कोणाला कळून सुद्धा देत नाही. घरात आल्यावरच कळतंय. पण ज्या वेळेला मात्र आई वडील मुलगीचं लग्न करेल त्यावेळेला काय होतं माहितीये का? त्यावेळेला तुमची अवस्था काय होती जर आनंदाच्या खातात जर आपल्या मुलीचं लाडक्या लेकीचं जर लग्न करून दिलं आणि मात्र बाबा मांडवात मात्र स्वतः काय ती मुलगी मात्र बाबा लग्न करत असताना काय प्रकार मात्र व्हायचा त्यावेळेला. अक्षरा पडल्याने जर मुलगी जाऊन गाडीत बसणार एवढ्याच मात्र स्वतःच्या आई वडिलाची भावाची अवस्था कशी होती शाळेत त्यावेळेला. आणि मात्र बाबा स्वतः लहान असताना भनी भावंडाचं एक दिवस नाही पटले मात्र एकमेकाला काहीतरी मात्र बडबडायची बोलायची छेडाछेड मात्र लहानपणी करायची. म्हणून आई वडील कशी करतात माहितीये का? कशी करते ती संभा? मुलीचं गुणगान करतात रत्नासारखे तिला जतन केले रत्नासारखे तिला जतन केले चिमणी माझे आजवरून गेली चिमणी माझे आजवरून गेली. आणि कसा रडत्याला बायला सुद्धा आणि कुणालाच तुम्हाला बी कळत नाही तसा बाप रडतो पण आतल्या आत असतं या. बाप रडणं आपल्या मनात भरत असतं कारण चाललेला कार्यक्रम लवकर त्याला पार पाडायचा असतो. आणि यातून कसं तर आपण बाजूला व्हायचं म्हणून बाप काय करतो? म्हणून बापाचं रडत दिसून येत नाही. बाप कसा रडतो? बाप रडतो बाप रडतो मला काळा जाता तुकडा मला चांगला सोडून काळा जाता तुकडा मला चांगला सोडून दोन एक ठिकाणी असतात माझे नातं नातो आहे तशी तशीच मात्र कोणाचं काळ पटतंय का बघा. भावा ती रोज भांडत असते ती मुलगी भावाला काय तर म्हणते भाव मात्र बहिणीला काय तर म्हणल्याशिवाय राहत नाही. हे लहानपण प्रत्येकाचं असंच असतं म्हणून ती बहीण सतत भांडत असते ती. पण ज्या वेळेला बहिणीच्या मात्र डोळ्यावर रक्षणा पडते आणि बहीण मात्र नांदाला निघून जाताना भावाला कळकळ येते त्यावेळेला भावाला मात्र आपल्या बहिणीचं दुःख कळतं मात्र संभा
थांबा की जरा. घर मात्र बाबा मुलगी मात्र देवाला गेला, एक मात्र पावला आहे त्यावेळेला. आणि तो कधी निघून आपल्यापासून